ओम श्री साईराम. सत्यसाई वाहिनी. प्रकरण 20. मुख्य उद्देश. मानवतेसाठी शांती आणि स्नेह निश्चित करण्यासाठी सर्वप्रथम पाऊल धर्माचरण किंवा प्रत्येकाच्या धर्माने निर्देशिलेल्या आचरण संहितेचं पालन हे आहे. प्रत्येकाने जर आपला पंथ आणि त्याची सारभूत तत्त्व अनिवार्य मानली तर तो स्वतःचं उत्तम हित साधू शकतो आणि अन्यांची हितप्रद सेवा करू शकतो. या संदर्भात धर्म म्हणजे राष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेनुसार केलेलं कर्म. या देशाच्या धर्माच्या प्रत्येक पैलूमध्ये विश्वशांती आणि विश्वसमृद्धीचा आदर्श अंतर्भूत आहे. अथ तो कर्मजिज्ञासा. आता कर्मासंबंधी विचारणा. कर्माच्या रहस्याचा बुद्धिनिष्ठ शोध असा प्रारंभ होतो, जो आपल्या धर्मग्रंथांमध्ये विशाल क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. उदाहरणार्थ, दान किंवा उपहार देणं हे एक सुयोग्य कर्म आहे, परंतु हे जाणणं आवश्यक आहे की अहंकार या कर्माला दूषित आणि अयोग्य करू शकतो. असं निर्देशिलेलं आहे की प्रस्तुत विपुल दान भावी जीवनात निश्चितच सुख प्रदान करेल, म्हणून स्वतःला होणाऱ्या लाभाचा विचार माणसांना शुभ कार्यांसाठी प्रवृत्त करू शकेल. जरी अनेकांना भविष्याची पर्वा नसेल तरी असं प्रतिपादन करता येईल की अधिकतर दानधर्म अहंकाराने प्रेरित असतो. हे एक स्पष्ट तथ्य आहे. दुसऱ्यांना सहाय्य केल्यावर लोकांना गर्व वाटतो. आपल्या दानशूर आणि परोपकारी या स्तुतीसाठी ते उत्सुक असतात. ही प्रवृत्ती त्यांचं अज्ञान दर्शवते. ती सत्याची जाणीव नसल्यामुळे मायेमुळे उद्भवते. वेदांमध्ये आणि शास्त्रांमध्ये ऋषींनी आदेश आणि निषेध यांचं विवरण करताना अहिंसा, करुणा, विश्वसेवा, दान इत्यादी सद्गुण प्राप्त करण्यावर भर दिला आहे. संत विद्यारण्यांनी यांना भारतीय ज्ञानाचं सारच म्हटलं आहे. विज्ञान ज्ञानाच्या सर्व स्रोतांपासून आणि ज्ञानप्राप्तीच्या सर्व कलांपासून संग्रहित केलेलं अमूल्य अमृत आहे. ते शास्त्रांच्या मंथनातून प्राप्त केलेलं मधुर पोषक नवनीत आहे. विवेकाची आणि हे सपाट आहे, हे गोल आहे, ही टेकडी आहे, हे घर आहे, हा काटा आहे, हे घोषित करण्याची क्षमता अशी विज्ञानाची व्याख्या नाही. हा साधारण विश्वास आहे. हे केवळ ज्ञान आहे. याच्या वरच्या स्तरावर सुज्ञान आहे. ज्या वेळेला माणूस योग्य अयोग्य, चांगलं वाईट हा भेद करू शकतो आणि हे कर्म माझ्या प्रगतीसाठी आणि अन्य लोकांच्या प्रगतीसाठी आहे असा शोध घेऊ शकतो. ज्ञान आणि सुज्ञान दोन्ही मानवी बुद्धीने सीमित आहे. विज्ञान नावाची एक उच्चावस्था असते, ज्यात सत्य, अहिंसा आणि अनुकंपा यांच्यावरील निष्ठेने हृदय परिवर्तन होतं. अशी व्यक्ती स्वतःला जाणते आणि तिचा ब्रह्मांडाशी आणि सृष्टिकर्त्याशी संबंध जाणते. या जाणीवेमध्ये ती विना संदेह, विना असमत्व भावाने जीवन जगते. अज्ञान शोकजनक आहे. विज्ञान आनंदप्रदायक आहे. जर कोणी एखाद्या अनुभवाला विज्ञान म्हणायला संकोचत असेल तर त्याने तो अनुभव मला परिशुद्ध आनंद देत आहे का या कसोटीवर पारखून त्याचे भौतिक किंवा आध्यात्मिक असं वर्गीकरण करावं. विज्ञानाची कसोटी धर्म आहे. जेवढं अधिक धर्माचरण तेवढी व्यक्ती विज्ञानामध्ये अधिक स्थिर होते. राष्ट्रातील शांती आणि समृद्धी विज्ञानाद्वारा केलेलं कर्म सिद्ध करते. धर्माची अधोगती विज्ञानाचा लोप दर्शवते. युगांचं निर्धारण धर्मनिष्ठा किंवा धर्मद्वेष यांच्या कसोटीवर केलं आहे. ज्यावेळी धर्म, न्याय आणि स्नेहभाव पूर्णपणे निर्भयपणे प्रचलित असतात त्यावेळी ते युग भूमीवर 4 पायांनी चालतं असं म्हणतात. ज्या काळात असं दृष्टीला पडतं त्याला कृतयुग असंही म्हणतात. ज्यावेळी न्याय आणि स्नेहभाव कमी होतात त्यावेळी लोकांना वाटतं की धर्माला 3 पायांवर लंगडावं लागत आहे. या प्रतिबंधाने ग्रस्त काळाला त्रेतायुग म्हणतात. ज्यावेळी न्याय आणि स्नेहभाव कृतयुगाच्या तुलनेने 1/4 प्रचलित असतात त्यावेळेला धर्माला 2 पायांवर प्रयास करावे लागतात. हे द्वापार युग आहे. ज्यावेळी त्यांचा अल्पमात्रही आदर केला जात नाही आणि ज्यावेळी ते बहुधा अस्तित्वात नसतात त्यावेळेला धर्म एका पायावर उभा असतो.
शास्त्रांनी वर्णिलेलं हे कलियुग आहे. भारतीयांचं विज्ञान धर्माने पोशिलेलं आहे. जरी भारतीय विचार भौतिक विश्व मूलतः मिथ्या आहे असं प्रतिपादन करत असेल आणि जरी त्याची शिकवण आहे की आपले जीवनातील आणि त्यामधील समस्यातील सहभाग हे एक भ्रांतिपूर्ण साहस आहे जे आपलं सत्य प्रभावित करू शकत नाही, तरी त्या विचारांचं मूल असलेली शास्त्र आपल्याला धर्म त्यागण्याचा उपदेश देत नाहीत, कारण सर्वोच्च परमसत्य जाणण्यासाठी धर्म अनिवार्य आहे. मानवी प्रयत्नांचं ज्ञान परंपरागत पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष भौतिक विश्व सत्य मानून जगणाऱ्यांसाठी निर्धारित केलेले आहेत. 4 पुरुषार्थामध्ये सुद्धा असं पाहता येईल की धर्म अग्रस्थानी आहे. प्रथम 3 पुरुषार्थांनी प्राप्त करायची अवस्था मोक्ष आहे, जी शेवटी निर्देशिली आहे. जे व्यक्ती धर्मनिष्ठ मार्गाने अर्थार्जन करते आणि इच्छापूर्तीचे प्रयास करते तीच केवळ यशस्वी होते. त्या मार्गावर सर्वोच्च आनंद प्रदान करणारा मोक्ष आहे. तरीसुद्धा जीवी किंवा व्यक्तिगत सीमित आत्मा कामाच्या जाळ्यात अडकल्यामुळे धर्म आणि मोक्ष ही लक्ष त्याच्या दृष्टीपथात येत नाहीत किंवा त्याला त्यांच्याबद्दल आस्था वाटत नाही. तो वैषयिक आनंदाच्या लहरींवर तरंगण्यात आणि बुडण्यात सुखी असतो. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीसाठी यात आश्चर्यकारक असं काही नाही. मानव आणि पशु अन्नशोध, भय टाळणं, निद्रा, आळस यांचा उपभोग घेणं या सर्वांमध्ये समानतः उत्सुक असतात आणि व्यस्त असतात. मोक्षाचा शोध आणि धर्मपालन माणसाला पशुपेक्षा उच्च जीवनस्तरावर उन्नत करतात. जर ही स्पृहा अस्तित्वात नसेल तर माणूस मानवत्वावर हक्क सांगू शकत नाही. विज्ञानाचा सर्वोच्च ज्ञानाचा आदर्श राखल्यामुळे भारताचा त्याच्या लोकांनी आणि अन्य देशातील लोकांनी जयजयकार केला आहे. इथे परमेश्वराचं सर्व भूमींवर अस्तित्व आहे असा विश्वास आहे. धर्म अधर्म यांचा विवेक करण्याचा इथे निरंतर प्रयास होतो. न्याय आणि सद्गुणांना इथे मूल्यवान मानलं जातं. सर्व जीवांबद्दल करुणा आणि अहिंसा यांना आदर्श आचरणात उच्च स्थान प्राप्त आहे. सत्य असत्य हा भेद जाणण्यासाठी प्रयत्न केले जातात. अजूनही मंदिरांची भरभराट आहे आणि मंदिरं आध्यात्मिक कंपनाने व्यापृत आहेत. अन्य देशांमध्ये चर्च आणि मशिदींसारखी अन्य देवस्थानं माणसाने बांधलेली आहेत, परंतु ती एवढी प्राचीन नाहीत आणि एवढ्या काळापासून आणि एवढी खोलवर दैवी शक्तीने भारलेली नाहीत. ही भारतभूमी घोषित करते की सर्व धर्म एक आहेत. अंगांची संख्या आणि स्वभाव यांच्यामध्ये भिन्नता असू शकते, परंतु प्रत्येकाचा संदेश सर्व समान आहे. हा भारताचा शोध आहे आणि त्याने मानवतेला केलेली घोषणा आहे. ईश्वरापर्यंत आपल्या प्रार्थना निर्देशित करण्यासाठी एकाकडे त्याचं चिन्ह म्हणून एक दगड आहे, दुसऱ्याकडे धातूचा तुकडा आहे, तर तिसरा लाकूड वापरतो. परंतु सर्वजण प्रार्थनेला अनन्यसाधारण महत्त्व देतात आणि तिच्या लाभप्रद प्रभावामध्ये विश्वास ठेवतात. एक जण प्रार्थना करताना पूर्वाभिमुख असतो, दुसरा पश्चिम दिशेला पवित्र मानतो. दोन्हींच्या प्रार्थना समान मागण्या आणि अभावांबद्दल असतात. भारतीय मुनी आणि विचारवंत या निर्णयाप्रत आले. प्रत्येक पंथाचे स्वतःचे धर्मग्रंथ आणि सिद्धांत आहेत, परंतु विशेषतांकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, परमेश्वराला इतका निकटतम मानलेला आहे की बहुधा प्रार्थनांमध्ये त्याला एकवचनी संबोधलं आहे. तू हे करू शकत नाहीस का? किंवा तू माझं संरक्षण करायला असमर्थ आहेस का? किंवा तुला नीट ऐकू येत नाही का? हे भारतीयांचं विशेष लक्षण आहे. व्यक्ती आपल्या विचार आणि भावना यांच्या अनुरूप स्वतःला परिवर्तित करून त्या भावना आणि विचारांचं मूर्त स्वरूप बनतं. जर तो परमेश्वर आहे या सत्यात बुडालेला असेल तर तो दिव्यत्व प्राप्त करू शकतो, परंतु जर तो प्रदेशाचा राजा आहे या असत्य भावनेत बुडाला असेल तर तो वेडा किंवा विद्रोही म्हटला जाईल. त्याचा कदाचित विद्रोही म्हणून शिरच्छेदसुद्धा करतील. परमेश्वर तुम्हाला वेडा किंवा दुय्यम म्हणून वागवणार नाही. प्रत्येक जीव दैवी आहे. भारतीय विज्ञानाचा हा अंतिम निर्णय आहे. तर्क आणि बुद्धिनिष्ठ शोध केवळ आंशिक सत्याचं विवरण करू शकेल. सृष्टीतील प्रत्येक वस्तूला अनेक कला आणि अनेक पैलू आहेत. तर्कशक्ती केवळ एका दृष्टिकोनातून पाहू शकते. ती केवळ एक कला पाहू शकते.
शुद्धीकरण आणि निर्मलीकरणाच्या प्रक्रियांमधून गेल्याशिवाय तर्कशक्ती केवळ भौतिक जगांच्या सीमांमध्ये कार्य करू शकते. म्हणून तिने प्रस्तुत केलेला निर्णय केवळ आंशिक सत्य असू शकतो. परंतु शुद्धीकरणाच्या आणि तीक्ष्णकरणाच्या वैदिक प्रक्रियेतून पार पडलेली बुद्धी भौतिक विश्वाचं समग्र सत्य प्रस्तुत करून उपयोगाला येतं. अन्य बहुतेक पंथ तर्कशक्तीवर आधारित सिद्धांतावर निष्ठा ठेवतात. ते वैदिक अनुशासनाच्या कसोटीवर पारखले जात नाहीत. भारतीयांची शास्त्र अनित्य आणि सांसारिक वस्तूंची बंधनं आणि सीमा यांच्या पलीकडे सुद्धा प्रकाशमान आहेत. जगत हे स्थूल ब्रह्मांड आहे. व्यक्तिगत जीव सूक्ष्म ब्रह्मांड आहे. पहिला ब्रह्मांड आणि दुसरा पिंडांड आहे. परंतु दोन्हींचं मूलभूत सत्य एक आहे. तो एक अन्य कुठल्याही तथ्यापासून किंवा वस्तूपासून स्वतंत्र निर्लिप्त आहे. ज्यावेळी तो अशा प्रकारे जाणला जातो त्यावेळी त्याला ब्रह्म म्हणता येतं. ज्यावेळी तो जाणीवेत विश्वरूपाने प्रवेश करतो त्यावेळी त्याला परब्रह्म म्हणतात. जगताचं मूलभूत सत्य आत्मा आहे. व्यक्तीचं मूलभूत सत्यसुद्धा आत्मा आहे. जे अनात्मा किंवा आत्म्यापासून भिन्न भासतं ते मायेचं क्षेत्र आहे. मिथ्या म्हणजे अशी परिस्थिती जी विचारणा करेपर्यंत सत्य भासते, परंतु विचारणेनंतर असत्य जाणली जाते. सर्व जगत त्याचा कथित आधार हा सर्व एक आभास आहे. माया कारणीभूत असलेला आभास आहे. ज्या शक्तीमुळे आपल्याला सृष्ट ब्रह्मांड सत्य आहे अशी भ्रांती होते ती शक्तीसुद्धा आत्म्यापासून उत्पन्न होते. ज्यावेळी ही शक्ती सक्रिय होते आणि आत्म्याला अविष्ठित करते त्यावेळेला तिला परमात्मा असं निर्देशतात. आत्मा सच्चिदानंद आहे किंवा सत चित आनंद यांचं अभेद्य संयुक्त रूप आहे. मायासुद्धा तामसिक राजसिक आणि सात्विक या त्रिगुणांचं संयुक्त रूप आहे. हे गुण इच्छाशक्ती क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्तीमध्ये प्रगट होतात. तमस नावाचा गुण भिन्नतेचा आभास निर्माण करून त्या मूलभूत एकमेवाला दृष्टिआड करतो. राजसिक गुण सत्याचं आणि विज्ञानाच्या आनंदाचं अन्वेषण करतो. सत्वगुण एक स्वच्छ दर्पण आहे. तो त्याच्यासमोरील वस्तूंची आणि घडणाऱ्या घटनांची निर्दोष प्रतिमा प्रदान करतो. तो परब्रह्म प्रतिबिंबित करतो आणि ईश्वराला दृश्यमान करतो. असा प्रकट झालेला ईश्वर त्याच्या संकल्पाने निर्मिलेलं जगत बनतो. प्रतिबिंबित ईश्वराला भ्रांत करण्याचं किंवा मायेचं सामर्थ्य नसतं. ज्याप्रमाणे सरोवराच्या स्वच्छ पाण्याच्या पृष्ठभागावर फेस आणि बुडबुडे असतात त्याप्रमाणे आत्म्याचा सारभूत स्वभाव मायेच्या भ्रांतिकारी प्रादुर्भावामुळे आणि तिच्यातून निर्मिलेल्या विविध नामरूपांनी युक्त जगतामुळे मलिन झाल्यासारखा भासतो. ज्यावेळी मायेचे त्रिगुण समत्वाच्या स्थितीत आणि अक्षुब्ध संतुलित अवस्थेत असतात त्यावेळी जगत अव्यक्त असतं. याला बीज अवस्था म्हणतात. कारण सर्व पश्चातकालीन स्थित्यंतरं त्या अवस्थेत अंतर्भूत आणि सुप्त असतात. ज्यावेळी तामसिक आणि राजसिक गुण आघात करतात त्यावेळी सृजनक्रिया घडते आणि ब्रह्मांड प्रकट होतं. ते जीवांना क्षुब्ध करून क्रियाशील करतात. ज्यावेळी भ्रांतिकारी शक्ती त्रिगुणांनी बांधली जाते त्यावेळी त्यातील प्रत्येक स्वतःला व्यक्त करतो आणि अन्य गुणांवर प्रभाव पडतो. ज्यावेळी सत्याचं प्राबल्य असतं त्यावेळेला तिला आत्ममाया म्हणतात. ज्या वेळेला राजस वृद्धिंगत होतो त्यावेळेला ती अविद्या होते आणि ज्या वेळेला तामस प्रधान गुण असतो त्यावेळेला ती तामसी होते. ज्यावेळी आत्मा सात्विक रूपात प्रतिबिंबित होतो त्यावेळी प्रतिमा ईश्वर बनते. राजसामध्ये प्रतिबिंबित झाल्यावर तो जीव बनतो आणि तमसामध्ये प्रतिबिंबित झाल्यावर तो द्रव्य बनतो. ईश्वर जीव आणि द्रव्य यामधील भेदाला उपाधी कारणीभूत असते. ज्यावेळी कोणतीही उपाधी किंवा कोश नसतो त्यावेळी हे सर्व आत्मा असतात. जगत ईश्वर जीव आणि द्रव्य आहे म्हणून त्याला वस्तुतः त्रिगुणांचं संयुक्त रूप असं वर्णिता येईल. जीवांचं आणि त्यामधील सर्वश्रेष्ठ मानवांचं सर्वोच्च हित साधण्यासाठी जगत प्रगट झालं आहे. ज्यावेळी हे स्वीकारलं जातं की आत्मा सात्विक राजसिक आणि तामसिक गुणांमध्ये प्रतिबिंबित होऊन ईश्वर व्यक्ती आणि द्रव्य या प्रतिमा घडतात त्यावेळेला एक गोष्ट लक्षणीय आहे. प्रतिमा घडवणाऱ्या आरशाची क्षमता सीमित असते.
तो केवळ त्याच्या समोरील वस्तू प्रतिबिंबित करू शकतो. परंतु ज्यावेळी त्याचा पृष्ठभाग अंतर्गोल किंवा बहिर्गोल असतो किंवा धुलीमय असतो, त्यावेळी प्रतिमा विकृत किंवा अस्पष्ट घडते. परंतु याचा मूळ पदार्थावर परिणाम होत नाही, केवळ प्रतिमा विकृत किंवा विरूप होते. परंतु साधारणतः प्रतिमेच्या आधारावर मूळ पदार्थावरच दोष आरोपिला जातो. माया किंवा अज्ञानामुळे ब्रह्मसुद्धा विकृत भासतं आणि ही विकृती जी एक आरोपित केलेली विशेषता आहे ती ब्रह्माची स्वतःची विशेषता आहे असं चुकीचं मानलं जातं. परमेश्वराची प्रतिमासुद्धा मायेच्या दर्पणामधील एक प्रतिबिंब आहे. ज्याप्रमाणे दुधाचं दह्यामध्ये परिवर्तन होतं त्याप्रमाणे ब्रह्माचं जगतात परिवर्तन झालं आहे. हे परिवर्तन मायेचं हस्तकौशल्य आहे. ब्रह्म मायेचा स्वामी आहे, तिच्यापेक्षा गौण नाही. तो मायाशक्ती उद्धृत करतो आणि निर्देशित करतो. म्हणून ब्रह्माचं मूर्त स्वरूप किंवा परमेश्वर सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ म्हणून जाणला जातो. जीव, ईश्वर आणि भूत ही तिन्ही आपापल्या तऱ्हेने व्यक्तीच्या प्रगतीला सहाय्यक असतात. ईश्वर सर्व इच्छांचं परिपूर्णत्व आहे. जगातील सर्व भोगवस्तू त्याच्या संकल्पापासून उद्भवतात आणि म्हणून त्याला स्वतःला कोणतीही इच्छा नसते. स्वतःची कोणतीही इच्छा किंवा अभाव पूर्ण करण्यासाठी ईश्वराने जगत निर्मिलेलं नाही, परंतु सर्वथा जीवांच्या हितासाठी जगताची निर्मिती केली आहे. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. हे पार्था, त्रिलोकामध्ये मला कुठलंही कर्तव्य नाही. कृष्ण म्हणतो, निर्मिती, प्रगटीकरण किंवा उत्पत्ती हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून त्याला लीला विनोदी, लीला करण्यात आनंद मानणारा असं अनेकदा वर्णिलं आहे. त्याची इच्छाशक्ती सर्व जीवांना चेतनेने परिपूर्ण करते आणि त्यांना सचेतन आणि सक्रिय राखायला सहाय्य करते. तो प्रत्येकाला विचार, वाणी आणि कर्म यांचं फल प्रदान करतो. म्हणून त्याला कर्मफलप्रदाता असं वर्णिलं आहे. परमेश्वराच्या मध्यस्थीशिवाय कर्माचं फल प्राप्त होऊ शकत नाही आणि एखादं विशिष्ट कर्म कोणा ज्ञात मार्गाने फल प्राप्त करेल हेही निश्चित होऊ शकत नाही. याशिवाय ऋषीमुनी उद्घोषितात की कर्म क्षणिक आहे. विचार उत्पन्न होतो आणि कर्म केलं जातं. कर्मानंतर त्याचं फल प्राप्त होतं. हे फल कधी उपलब्ध होईल आणि ते काय असेल, कसं असेल हे भाकीत करणं शक्य नाही. म्हणून आपल्याला हे स्वीकारणं अपरिहार्य आहे की सर्व ईश्वराच्या आदेशांवर अवलंबून आहे. जे आपली सीमित बुद्धी स्पष्ट करू शकत नाही ते ईश्वर इच्छा किंवा ईश्वरी आदेशावर सोडावं लागतं. कितीही दीर्घकाळ, कितीही जीवन व्यतीत झाली असोत, आपल्या कर्मफलांचा भोग कोणीही टाळू शकत नाही. कर्माच्या मुळाचा शोध किंवा कर्म घडवण्याच्या काळाचा शोध घेता येत नाही, कारण यासाठी काळाच्या प्रारंभापर्यंत जावं लागेल. परमेश्वर, जगत, जीव, कर्म आणि अज्ञान यांच्या आरंभांचा शोध घेता येत नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण घोषितात, गहना कर्मणो गतिही. कर्माची गती गहन आहे. व्यक्तीला कर्मफलं अनेक जन्मानंतरसुद्धा भोगणं प्राप्त होतं. ईश्वर सनातन साक्षी आहे, प्रत्येक कर्माचा अधिष्ठाता आहे. या दृष्टिकोनातनं पाहिल्यास आपल्याला स्वीकार करावं लागतं आणि घोषित करावं लागतं की ईश्वर आणि जीव अभेद्यपणे आबद्ध आहेत. जीवांशिवाय परमेश्वर असू शकणार नाही. ज्यावेळी संतती नसेल त्यावेळी पिता हा शब्द यथार्थ कसा असेल? म्हणून असं म्हणता येईल की ईश्वराने जगत निर्मिती जीवांना कर्मक्षेत्र आणि कर्मफलं प्रदान करण्यासाठी केली आहे. पंचमहाभूतं याच उद्देशाची पूर्ती करतात. ते कर्मफलांच्या गुणसंख्येनुसार भौतिक साधनांच्या घडवणुकीस सहाय्य करतात. लोक नावाचे सुद्धा प्रदेश आहेत, जिथे जीवांना अर्जित केलेल्या पापपुण्यानुसार या जीवनानंतर राहावं लागतं. आपल्याला दृश्यमान असलेल्या प्रदेशांचा आणि वस्तूंचा आणि यांचा काही संबंध नाही. प्राणतत्व आणि जीवनतत्व हे दोन्ही एकच आहेत. दोन्ही निर्देशितात की ते अविद्येतून उद्भवले आहेत. हे सुद्धा गुणांनी आणि प्रवृत्तींनी बद्ध झाल्यामुळे आहे. व्यक्ती जरी तिच्यामध्ये अन्य 2 गुणांची बीजं अंतर्भूत असली तरी रजोगुणामुळे निर्दिष्ट होते. सत्य अविद्येने आच्छादित झाल्यावर जगताचा उद्भव झाला. त्रिगुण त्याच क्षणी प्रगट झाले
आणि अनेक जीवनातील कर्मांच्या समग्र परिणामामुळे कारणीभूत झालेल्या त्रिगुणातील एका किंवा दुसऱ्या गुणांच्या वर्चस्वानुसार जीवांमध्ये भेद केला गेला. सात्विक गुणांचं प्राबल्य असेल तर तो ईश्वरभक्तीने प्रेरित झालेला आणि ईश्वराच्या गौरवाची स्तुती आणि आराधना करण्यात बहुधा व्यग्र असलेला भागवत बनतो. राजसिक गुणांची प्रधानता त्याला शक्तिशाली बुद्धिमान माणूस बनविते, जो माणूस असण्यातच संतुष्ट असतो आणि ज्याला ईश्वराप्रत उन्नत होण्याची इच्छा नसते. जर तो तामसिक गुणांनी नियंत्रित असेल तर तो देह आणि देहांच्या गरजांनी पशुपक्ष्यांप्रमाणे बद्ध होतो. भ्रांतीच्या विळख्यात सापडलेल्या बुद्धीमुळे जीवी तो एक कार्य आहे आणि कुठल्याशा कारणाशी बद्ध आहे असं कल्पितो. या अविद्येचं निराकरण आत्मविद्येने होतं, जी त्याला या साहसाकडे प्रेरित करते आणि यशस्वी करते. आत्मविद्या जीव आणि जगत यामधील वर्तमान भेदाचा नाश करेल. या शूर द्वंद्वात माणसाला सहाय्यता प्रदान करण्यासाठी आणि त्याला सत्याची जाणीव करून देण्यासाठी वेदांनी कर्मकांडांमध्ये पुण्यकर्म निर्धारित केली आहेत. जोपर्यंत माणूस अविद्येने ग्रस्त असतो तोपर्यंत मानव आणि जगत, उच्च लोक, निम्न लोक, धर्म आणि अधर्म, कर्म, भक्ती, ज्ञान या कल्पनांचा त्याने आदर केला पाहिजे आणि आपलं जीवन त्यानुसार आकारित केलं पाहिजे. जोपर्यंत जगतामधील दृश्यमान वैविध्याच्या यथार्थतेमध्ये माणूस स्थित आहे तोपर्यंत ईश्वराने निर्धारित केलेल्या सीमांच्या अंतर्गत त्याचं कार्य घडतं. मूलतः प्रत्येक जीवीसाठी जगत हे त्याचं स्वतःचं मानसिक चित्र आहे, दुसरं काही नाही. म्हणून मन आणि त्याच्या प्रक्रियांना स्पष्ट केल्याशिवाय ब्रह्मतत्व जाणणं दुष्कर आहे. आकाशाचं सत्यस्वरूप न जाणणारे त्याला एक धूर आणि धुळीने भरलेला घुमट मानण्याची चूक करतील. त्याचप्रमाणे अविद्येमुळे आत्मा हा देहातील कोशबद्ध बुद्धी, कर्मकर्ता आणि कर्मफल भोगता, हर्ष शोक यांच्या द्वंद्वात गुंतलेला आणि सुखदुःख, बंधनमुक्ती यांच्यात अडकलेला असा मानला जातो. व्यावहारिक दृष्टिकोनातून परमसत्य स्वाभाविकपणे भिन्न भासेल, जरी ते दोन्ही अभेद्यपणे परस्पर संबंधित आहेत. आकाश एक आहे, परंतु पात्रांच्या वैविध्यांमुळे ते घरामध्ये, घटामध्ये, इमारतीमध्ये आणि चित्रामध्ये कोंडून ठेवलेलं भासतं. हे विभाजित अस्तित्व सत्य नाही. एकच आकाश सर्व पात्रांमध्ये घर, जलाशय, पर्वत इत्यादी जे केवळ विशिष्ट नामं असलेली आणि विभिन्न आचरण आणि उपयोग असलेली रूपं आणि आकार आहेत. याचप्रमाणे जीवांना विभिन्न नामं, रूपं, विशेषता, उपयोगिता आणि आचरण असतं. परंतु सर्व मण्यातून जाणाऱ्या आणि त्यांना एकसंघ ठेवणाऱ्या मणिसूत्राप्रमाणे सर्व जीवातील परमचैतन्य एकच आहे. हा आत्मा आहे ज्याला अज्ञानवश मी समजलं जातं. जोपर्यंत हे सत्य जिंकलं जात नाही तोपर्यंत माणूस स्वतःला विविधता आणि परिवर्तन यांच्या विळख्यातून सोडवू शकत नाही. धर्मग्रंथ हे सत्य आपल्याला विदित करतात, ते जाणण्यासाठी प्रोत्साहित करतात. असं काय आहे जे ज्ञात झाल्यावर अन्य सर्व ज्ञात होतं? श्रुती सांगतात, ज्यावेळी आत्माज्ञात होतो त्याच वेळी सर्व ज्ञात होऊ शकतं. जगत केवळ सापेक्षरित्या सत्य आहे, ते अंशतः मिथ्या आहे. त्याचं ज्ञान लाभविरहित आणि अनावश्यक आहे. तो जीवनाचा यथायोग्य उद्देश नाही. जीवन उत्तम प्रकारे व्यतीत होतं आणि मानवी प्रयत्न उत्तम प्रकारे दिग्दर्शित असतात ज्यावेळी आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयास होतो. श्रुती माणसाला अन्य व्यर्थ प्रयासांविरुद्ध इशारा देतात. श्रुती आणि स्मृती, इतिहास, पुराणं यासारखे अन्य पवित्र ग्रंथ कुठेही ब्रह्मांड कसं निर्मिलं गेलं हे शिकवत नाहीत किंवा त्याचा उद्गम आणि प्रक्रिया यांचा अभ्यास करण्याचा उपदेश देत नाहीत. ते असं सांगत नाहीत की या ज्ञानाचा अभाव विनाशकारी आहे. ते असंही सांगतात की हे कार्य असंभव आहे. जगताचा जन्म कसा झाला किंवा ते कधी नष्ट होणार याबाबत चिंता कशाला? त्याऐवजी स्वतःची चिंता करा. या शिकवणीवर धर्मग्रंथांनी भर दिला आहे. स्वतःला जाणा. ज्या वेळेला तुम्ही स्वतःला जाणता अन्य सर्व स्वतःहून स्पष्ट होईल. तुम्ही ब्रह्मांडातील पिंडांड आहात. स्थूल जगतातील एक सूक्ष्म जगत आहात. ज्याप्रमाणे मातीच्या केवळ एका घटाचं ज्ञान सर्व मातीच्या घटांबद्दलच्या ज्ञानासाठी पर्याप्त आहे,
त्याप्रमाणे ज्यावेळी तुम्ही स्वतःला जाणता त्यावेळेला अन्य सर्व जाणता येईल. लहान मुलाचं रडणं थांबवण्यासाठी आणि त्याने पुन्हा आनंदित होण्यासाठी दाई त्याला एक परीकथा सांगते, ज्यामुळे ते मूल खुश होतं. दाईचा एकमेव उद्देश त्या मुलाला शांत करण्याचा असतो. परीकथा हे केवळ मुलाच्या बुद्धिस्तरानुसार योजलेलं एक साधन आहे. याचप्रमाणे मायेच्या अनादी आकर्षणाने मोहित झालेला आणि अनेक पूर्वजन्मातील संवर्धन केलेल्या प्रवृत्तींनी बद्ध झालेला जीवी त्याला दृश्यमान असलेल्या जगताच्या अधिकरणाचा शोध घेण्यापासून राहत नाही. श्रुती या शोधाचं उत्तर अशा शब्दांमध्ये देतात, ज्यामुळे क्षणिक समाधान प्राप्त होतं. कारण जगताची निर्मिती कशी झाली हा प्रश्न स्वप्न कशी उत्पन्न होतात या प्रश्नासारखा आहे. स्वप्न निद्रेतून उद्भवतं, जगत मायेतून उद्भवतं. ज्याप्रमाणे स्वप्नाला कोणताही नियम किंवा क्रम नसतो, त्याप्रमाणे जगतसुद्धा अत्याधिक प्रमाणात रहस्याने आणि मायेने युक्त आहे. स्वप्नामध्ये अनेकदा घडतं तसं दोन नाहीत, केवळ एकच आहे. हा अद्वैत सिद्धांत आहे. सृष्टीच्या आदिकारणासारखा आणखी एक प्रश्न माणसाला चिंतातूर करतो, हे अज्ञान कसं उत्पन्न झालं? याचं समाधान आचार्य वशिष्ठ मुनींनी श्रीरामाला प्रदान केलं. रामा, ते म्हणाले, माणसामध्ये अज्ञानाचा प्रवेश कसा झाला या शोधात स्वतःला गुंतवण्यापेक्षा मी तुला अज्ञानाचं निराकरण करण्याच्या प्रयत्नांमध्ये व्यस्त होण्याचा उपदेश देत आहे. ही शिकवण केवळ रामाला नव्हे तर सर्व मानवतेसाठी आहे. भौतिक विश्वामागील सत्याबद्दल अज्ञानी लोकांना ही शिकवण सहाय्यक आहे. विश्व नित्य परिवर्तनशील घटना आहे. या माणसाच्या स्वतःच्या अंतस्थ अनुभवाला दुर्लक्षित करण्याला अज्ञान हे नाव दिलं आहे. आपण या समस्येने का विचलित होतो? तुम्हाला हे अज्ञात आहे हे जाणून निश्चिंत राहा. या नित्य परिवर्तनशील विश्वाच्या आकर्षणांना आणि त्यांचा साथीदार असलेल्या जन्ममृत्यू चक्राचा त्याग करण्याचा प्रयास सोडून द्या. अज्ञान ब्रह्माला लिप्त असतं किंवा जीवीतून उद्भवतं हा विवाद याच अज्ञानाचा आणखी एक पुरावा आहे. निश्चितच अज्ञान त्यागण्याच्या मार्गावर लक्ष केंद्रित करणं हे अधिक आवश्यक आहे, कारण तेच ज्ञान प्रदान करेल. ज्ञान प्रकाश आहे, अज्ञान अंधकार आहे. अंधकार केवळ प्रकाश चमकत नाही तोपर्यंत अस्तित्वात राहू शकतो. जय साईराम.